लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे। 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत। सर्वच पक्ष तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातले जे प्रमुख हाय व्होल्टेज लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये म्हाडा लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो हाय व्होल्टेज मानला जातो। तिथे रणजितसिंग नाईक निंबाळकरांना भाजपने उमेदवारी दिली आहे। महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयावर म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण, लोकसभा या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब आहेत। साहेब, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। आज सकाळीच तुम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतलीत। काय होतं भेटीमागचं राजकारण? काही नाही, 2-4 दिवसापूर्वी आमचं ठरलं होतं की 20 तारखेला पुण्यात मोदी बागेत पवारसाहेबांची भेट घ्यायची। आत्ता सध्याला राजकीय वातावरण चाललेलं आहे। भारतीय जनता पार्टीनंच फक्त काही उमेदवार त्यांचे प्रमुख नेत्यांचे डिक्लेअर केलेत, बाकी महायुती आणि महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार डिक्लेअर केलेला नाही। आता चाचपणी चाललेली आहे की काय काय पोझिशन कशी होईल आणि या दृष्टीनं चांदा टू बांदा माझी आणि पवारसाहेबांची स्वतः चर्चा झाली आणि ते सकारात्मक चर्चा झाली, चांगली चर्चा झाली। म्हाडा लोकसभेच्या अनुषंगाने या भेटीमध्ये काही चर्चा झाली? माड्याबद्दलच झाली, माड्याबद्दल बी चाललेलं आहे। त्यांचं मुळात ती जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे महायुतीतली। तर आम्ही पवारसाहेबांना सांगितलं होतं की मला 2 जागा पाहिजेत महाविकास आघाडीकडून, पण ते म्हणले माझ्या हातात एकच आहे। मी परभणी आणि माड्याबद्दल आग्रह धरला होता, तर त्यांनी मला एवढं सांगितलं की माड्याची जागा आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकतो, मी परभणीच्या जागेबद्दल मी उद्धव साहेबांशी बोललो तर उद्धव साहेबांनी मला नकार दिलेला आहे आणि बाळासाहेब थोरात बी म्हणले वा जानकर साहेब आपल्याबरोबर पाहिजेत, म्हणून महाविकास आघाडीच्या आमच्या जवळजवळ 5-7 वेळा अशा मीटिंग चालू आहेत सध्याला चर्चा। जानकर साहेब, तुम्ही पुण्यामध्ये जो राष्ट्रीय समाज पक्षाचा मेळावा झाला होता त्याच्यामध्ये एकला चलोरेची भूमिका जी आहे ती मांडली होती आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय। 543 जागा तुम्ही लढवणार असं म्हटलं होतं। तुम्ही स्वतः परभणी किंवा म्हाडा किंवा मग उत्तर प्रदेशातलं मिर्झापूरमधून उभं राहिलं असं म्हटलं होतं। तुमचा आता काही निर्णय झालेला आहे का या सगळ्या? आमच्या पार्लमेंटरी कमिटीला मी तिकीट मागितले, गेली वर्ष झालं, मिर्झापूरचं, परभणीचं आणि माड्याचं, पण मला आमच्या पार्लमेंटरी कमिटीनं अजून तिकीट डिक्लेअर केलं नाही। तर ते काय म्हणले, तुम्ही आधी काम करा, मग आम्ही तुम्हाला कुठलं 3 मधलं एक द्यायचं ती डिसाईड करू, ह्या दृष्टीने चाललं आहेत। आणि मी काल येताना 543 AB फॉर्मवर सह्या करून आलेलो आहे। माझ्याबरोबर आमचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशीलसुद्धा आहेत। साऱ्या सह्या बिया सारं तयार करून ठेवलेलं आहे। वेळ तशी आली तर दोन्ही घरी चर्चा आणि पाहुणा उपाशी अशी वेळ आली तर आम्ही आमची तयारी ठेवलेली आहे। आम्ही सर्व 543 जागे, आता मला काल तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की तामिळनाडूमध्ये आम्ही 39 जागा भरतो या। उत्तर प्रदेशमध्ये आत्ताच आमचे 35 हातात लागलेत, अजून एक 35 म्हणजे 70 झालं तर उत्तर प्रदेशला आम्ही चाललो आहे। 6च्या 7 जागा मी दिल्लीला उभा करतो आहे। काल दिल्लीत मेळावा झाला, एक हिरो देखील आमचा फिल्म सिटीतला खान म्हणून चांगला त्या प्रचाराचा नारळ फोडून आला आमचा। हरियाणाला 7 जागा मी उभा करतो आहे, झारखंडला 5 जागा करतो आहे, मध्य प्रदेशला जवळजवळ आमचं काहीतरी 12 का 13 उमेदवार झाले, उत्तर प्रदेशमध्ये गुजरातमध्ये 20 उमेदवार तयार झाले। असे करून आमचे बहुतांशी महाराष्ट्राच्या बाहेर। आणि मी महाराष्ट्राच्या अध्यक्षाला परवा विचारलं तर म्हणले, साहेब तुम्ही परभणी आणि माड्यातून दोन्ही ठिकाणी अर्ज भरा, आपण इथं 48ची तयारी करू, एवढ्या प्रमाणात चाललेलं आहे। पण आता पवारसाहेबांनी आम्हाला महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये पवारसाहेबांनी रिस्पॉन्स दिला की त्यांनी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पुण्यातच बोलले की महादेवराव जानकर जर आमच्याबरोबर आले तर आम्ही माडा आमच्या कोट्यात आहे ती त्यांच्या पक्षाला सोडू। पण कुठल्या तरी चॅनलनं चाललं की ती चिन्हावर चालले, चिन्हाव काय नाही। पवारसाहेबांनी सांगितलं तुमचा पक्षाच्या चिन्हावर तुम्ही लढा आणि आम्ही पाठिंबा तुम्हाला देऊ महाविकास आघाडीचा। एवढी सकारात्मक चर्चा झाली। पण काही विद्वान पत्रकारांनी आमच्याबद्दल लावलं की जानकर साहेबात काय पवारसाहेब अशात काय झालं, काय नाही, अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली विषय। साहेब, बदललेलं जे महाराष्ट्राचं राजकारण आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच या सगळ्या बदललेल्या राजकारणाच्या विरोधामध्येच राहिलेलं पाहायला मिळालं की तुम्ही नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची भूमिका अगदी मंत्री असताना सुद्धा घेतली होती। तर आता काय मत आहे सध्याच्या राजकारणात? काय नाही, ह्याचं काय होईल, 1 महिन्यानंतर परीक्षा चालू होईल, त्या परीक्षेचा पेपर आल्यानंतर रिझल्ट देता येईल। आता जनतेच्या हाताला आहे। आता आम्ही पुढारी बिराई आम्ही म्हणू, पण आमच्या हातात काय राहिलेलं नाही। जनता ज्याला आशीर्वाद देईल तो विजय होईल आणि जो विजय झालेला तो सर्वश्रेष्ठ असतो। आपण एका मतानं पडलो, 2 मतानं पडलो, एका मतानं का विजय होणार, परंतु विजय होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे। आज आता महायुतीच्या दृष्टीनं देखील
काल मला त्यांचाही फोन आला आहे, नाही असं नाही, तेही संपर्कात आहेत. परंतु जोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून शब्द जागेचा मिळत नाही, आमच्या चिन्हावर लढत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी करणार नाही. मला पवारसाहेबाचं अभिनंदन का वाटलं तर त्यांनी पहिल्याच ह्याच्यात तुमच्याच माध्यम मला नाही सुद्धा बोलले, मीडियाच्या माध्यमातून म्हणले महादेवराव जानकरांच्या पक्षाला त्यांच्या चिन्हाला आम्हाला त्यांची गरज आहे. मग मलाही माड्यात पवारसाहेबाची गरज आहे. म्हणजे तो मनुष्य मोठाच नेता आहे, त्यामुळं त्यांना जर माझी गरज असेल बारामतीत असेल तर मलाही माड्यात त्यांची गरज आहे. मग एकमेकाच्या गरजेपोटी अलायन्स होतात. भाजप असेल, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, एकमेकाची गरज होती म्हणून तिथं आलं. तसं आमची देखील आमच्या पक्षाला जर विचारलं, आम्ही अलायन्समध्ये महायुतीमध्ये होतो की आम्हाला त्यांनी मंत्री केलं, आमदार बी केलं, त्यांचं अभिनंदन BJP भारतीय जनता पार्टी. परंतु नंतर आम्हाला त्यांनी लोकसभा काही दिली नाही, विधानसभा आम्हाला दिली नाही. आमचा अर्ज लावलेला राहुल कुल आमदार आमचा असताना आमची सभा झाली, आदल्या दिवशी कॉल लावला आहे आणि नंतर त्याने आमचा AB फॉर्म बदलला आणि कमळाचा लावला. तीच अवस्था बोर्डीकर ताईबद्दल झाली. जिंतूरची जागा आम्हाला सोडली, आमची सभा झाली, AB फॉर्म जोडला आणि नंतर त्यांनी कमळाचा लावला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अनुभव मला फार चांगला आहे. ती जगातली मोठी पार्टी आहे, विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल दुमत नाही. परंतु आज सध्याला आम्ही भारतीय जनता पार्टीला आम्ही सांगितलं आहे की आम्हाला 2 जागा द्या महायुतीनं आणि 3 जागा महाविकास आघाडीनं द्या. तर आम्हाला रिस्पॉन्स फक्त कोणी दिला? पवारसाहेबांनी. म्हणून पवारसाहेबांचं मी आपल्या माध्यमातून अभिनंदन करतो. ते आदरणीय नेते आहेत, मोठे नेते आहेत. ह्यांनी आम्हाला सांगितलं अजून काही नाही, जागा नाही, काय नाही. आता ह्यांच्या चर्चा ज्याच्या मागं कोण नाही त्याला घेऊन फिरतात तिकडं. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल आता भाष्य करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे त्यांचं लकलाभ राजकारण त्यांना, आमचं आम्हाला. जर उद्या महाविकास आघाडीने बी आम्हाला जागा नाही सोडली तर मी माड्यातून आणि परभणीतून महादेव जानकर आहे आणि ह्यातून मी दिल्लीला, माड्यात जिंकलो तर पुण्यालाच बसायला येणार आहे दिल्ली रेल्वे एअरपोर्टला, आणि परभणीत जिंकलो तर नांदेड किंवा औरंगाबादच्या एअरपोर्टनं मी दिल्लीला जाणार आहे. पण मी ह्या बारीनं किसी हालत राष्ट्रीय समाज पक्षाचा खासदार म्हणून मी दिल्लीत पोचणार आहे. अगदी सुरुवातीपासून म्हणजे नेते जेव्हा मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असतात तेव्हा मी भारताचा भावी पंतप्रधान असंच सांगत आहात. तर पंतप्रधानच का? मला मुख्यमंत्र्याची संधी करण्यापेक्षा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला तर तो मला पंतप्रधान करण्यासाठी मदत करेल. म्हणून लास्ट अचिव्हमेंट आपल्या कार्यकर्त्याचं काय असावं तर PM आहे. मला राष्ट्रपती नाही व्हायचं, मला एक दिवस PM व्हायचं आहे. मग PM होण्यासाठी राज्यात माझे 10-12 आमदार आले पाहिजेत, 22-23 आमदार आले पाहिजेत, त्यातले 2-4 मंत्री झाले पाहिजेत. त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही 20 वर्षापूर्वी असं म्हणायचो तेव्हा लोक आम्हाला हसायची, म्हणजे ह्याचा एक सरपंच नाही इथला आणि सांगायला लागला आहे, हे करायला लागला आहे. पण आज असं झालं आहे की माझ्याकडे सरपंच आहेत, माझी पंचायत समिती आहे, माझ्याकडे जिल्हा परिषद आहे, माझ्याकडे नगरपालिका आहे, माझ्याकडे महानगरपालिका आहे आणि माझ्याकडं 4 आमदाराला जन्म दिलेला पक्ष आहे. त्यात बाबासाहेब पाटील अहमदपूरचे असतील, राहुल कुल दौंडचे असतील किंवा रत्नाकर गुट्टे गंगाखेडचे असतील किंवा स्वतः मी महादेव जगन्नाथ जानकर असेल. 4 पक्षाला जन्म दिला. मी मिनिस्टर देखील 3 वर्ष होतो. ती भारतीय जनता पार्टीच्या कृपेनं होतो. म्हणजे मी म्हणणार नाही की सारं क्रेडिट, पण भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणण्यासाठी माझी त्यांना 5-10%, 2% मतं मिळाली असतील ना. त्यांना जास्त गरज नव्हती, कमी होती, पण मला जास्त गरज होती. मग दोघाच्या कर्जेपोटी पायरा झाला ना. आम्ही त्यांना सत्तेत बसवलं म्हणून त्यांनी मंत्री केलं. आता त्याने आम्हाला एक बी जागा दिली नाही म्हणून त्यांचा पायरा सुटला. तोच बैल घेतो आहे ना आम्ही आता पवारसाहेबाकडे जातो आहे. माझा एक बैल आणि पवारसाहेबाची 2 बैल, त्या तिघाच्या बैलातनं पेरणी करायला आम्हाला सोपं जाईल ना. मग खांदा बदललाच पाहिजे ना. आणि त्यासाठीच आमचा हा प्रयत्न चाललेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील, त्यांच्याबद्दल आमचं मत असायचं काही कारण नाही. त्यांच्याच जागेचं शेअरिंग जागे सीटसाठी ही चाललेलं आहे. त्यात आपण कशाला तोंड घालायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टीला गरज वाटली महादेव जानकरची तर त्यांनी जागा सोडावी आम्हाला. आणि ती बी आम्ही म्हणतो आहे, ती पडायच्या ठिकाणी आम्ही नाही जाणार तिथं. त्याने आम्ही सांगतो ती जागा जर देत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचं देखील स्वागत करू. पण त्यांची जर नियत आमच्याबद्दल खोटे असेल तर आमचा विचार मोकळा आहे. साहेब, आकडा थोडाफार मागे पुढे होऊ शकतो, पण आत्तापर्यंत तुम्ही 7.5 लाख कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलात. अगदी दिवस रात्र पक्ष वाढवला, 4 तुमचे आमदार देखील निवडून आले आणि तुम्ही स्वतः मंत्री झालात. अनेक वर्षांचा संघर्ष आहे. आज हा संघर्ष आठवत असताना काय नाही, बारामतीमध्ये राष्ट्रवादी 1 नंबर आणि राष्ट्रीय समाज पक्ष 2 नंबर होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही शिटा उभा केल्या त्या, तर तिथं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीपेक्षा वोटिंग मला जास्त आहे. बारामतीचं सांगतो आहे विशेष म्हणजे.
आणि मला 56 लाख मतं पडलेली आहेत. पण भारतीय जनता पार्टीवर युती केल्यामुळं माझं नुकसान बी झालेलं आहे. माझ्या पक्षाचं चिन्ह गेलं, मला लोकसभा लढवता आली नाही, मला विधानसभा लढवता आली नाही आणि त्यामुळं काही प्रमाणात माझं नुकसान. मी मंत्री झालो, ग्लॅमर आलं, सर्व आलं, पण त्यावेळेस वोट ऑफ पर्सेंटेज कमी झाल्यामुळं माझं चिन्ह गेलं. म्हणजे ही धोका झालेला आहे. आता एका बाजूला एक आनंद होत असताना दुसऱ्या बाजूला दुसरा आनंद झाला. मला आज जी पक्षाला जी मान्यता मिळत चालली ती मला गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकामुळं मला किंमत मिळाली. त्यांनी तिथं उमेद आता देखील आम्ही बाहेरच्या राज्यात युती आता माझी महायुतीवर होईल किंवा महाविकास आघाडीवर होईल, ह्या राज्यापुरती होईल, बाकीच्या राज्यात नाही. बाकी राज्यात आमचे कॅन्डिडेट उभा आहेत आणि माझा प्रचार संपला का मी प्रचाराला जाणार आहे बाहेरच्या राज्यात विशेष. त्यामुळे वोट ऑफ पर्सेंटेज वाढावं आणि आपलंच घर मोठं व्हावं ह्या दिवशी. भाजपाचा मोठा बंगला आहे आणि काँग्रेसचा देखील महाल आहे. दोघाच्या महालाकडे बघून बसून आम्ही खुश होणारी माणसं नाही. आम्ही आमची झोपडी बांधू, पण आमच्या स्वाभिमानाची बांधू. ह्या दृष्टीनं आम्ही साऱ्या गरीब लोकांच्या हितासाठी, मग त्यात गरीब ब्राह्मण आला, गरीब मराठा आला, गरीब मुसलमान, दलित आला, ओबीसी आला, सर्व गरीब लोकांची भाषा करून आम्ही चाललेलो आहे. आमच्याकडे लगेच फार मोठी यंत्रणा, आमचा आमदार खासदार लगेच निवडून येतील असंही आमचा दावा नाही. पण एक दिवस महाराष्ट्राचं सरकार बनवताना राष्ट्रीय समाज पक्षाला विचारल्याशिवाय सरकार बनणार नाही, एवढं मी तुम्हाला कॉन्फिडन्सली आत्मविश्वासानं सांगतो. मी साहेब, तुमच्या भगिनी पंकजाताई मुंडेंना बीड लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे, तर तुम्ही ताईंना फोन केला होता किंवा तुम्ही ताईंच्या प्रचारामध्ये दिसणार का? नाही, प्रचाराचं काय, माझ्या प्रचाराशिवाय देखील ती निवडून येणार आहे आणि माझी ती बहीण आहे, माझी तिला शुभेच्छा आहेत. माझी आणि तिची परवा 2-3 दिवसापूर्वी भेट बी झालेली आहे, असं काही नाही. आणि ताईचा पक्ष मोठा आहे, ती मोठी नेता आहे, राष्ट्रीय सचिव आहेत भारतीय जनता पार्टीचा. आणि माझं घरगुती नातं आहे ते तिचं बहिणीचं आणि भावाचं राहील हे नाही. ती पक्षाच्या सचिव असल्यामुळं माझ्या तिला शुभेच्छा आहेत, तिच्या मला शुभेच्छा आहेत, काय प्रॉब्लेम. साहेब, आता निवडणुका डिक्लेअर झाल्यात, मतदारांना काय आव्हान करा? मतदाराला माझी विनंती आहे, कुठलाही डिसिजन हा मुंबईत व्हावा, दिल्लीत होऊ नये. म्हणून रिजनल पार्ट्याला महत्त्व द्या, नॅशनल पार्टीच्या पाठीमागं लागू नका. शेतकरी असेल, कामगार असेल, युवक असेल, युवती असतील, यांना माझं नम्र आव्हान आहे की नॅशनल पार्ट्या ह्या लादल्या जातात आणि रिजनल पार्ट्या ह्या आत्मा शोधतात. मग रिजनल पार्टी कुठली, पवारसाहेबाच्या असू द्या, अजितदादाच्या असू द्या, शिंदेसाहेबाच्या असू द्या, उद्धवसाहेबाच्या असू द्या, आमसारखेच्या असू द्या, रिजनल पार्ट्यावर प्रेम करायला शिका, हीच माझी त्यांना विनंती आहे. काँग्रेस आणि भाजप हे मोठे पक्ष जगातले आहेत, हे आपल्याला न्याय देतील असा माझा विश्वास नाही. त्यामुळे सामान्य जनतेनं, तमाम महाराष्ट्रातली जनतेला माझं आव्हान आहे की सत्य असेल त्याच्या पाठीमागं उभा राहावा, असत्य असेल त्याला लाथ मारा आणि आपलं मत विकू नका, लाचार होऊ नका, स्वाभिमान गहाण ठेवून सत्तेच्या जवळ आसऱ्याला जाऊ नका आणि आपण नॉन करप्ट बनून सुजलाम सुफलाम भारत राज्य महाराष्ट्र कसा घडवावा या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. छत्रपती शिवाजी राजाचं आदर्श राज्य, महात्मा फुलेंचा आदर्श फुलेवाद आणि बाबासाहेब आंबेडकर संविधानात्मक घटना याचं मिलन करून या राज्याला पुरोगामी चेहऱ्याचं नेतृत्व देण्याची भूमिका राज्यातल्या जनतेनं करावी, हे तमाम शेतकरी बंधूंना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे. साहेब, अगदी आता एक शेवटचा प्रश्न की राज्यामध्ये जो आरक्षण वाद सुरू आहे, मराठा आरक्षणाचा असेल किंवा मग मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचं असेल, तर या सगळ्याचा कुठेतरी निवडणुकीवर इम्पॅक्ट पडेल असं वाटतं? छत्रपती शाहूराजानं या देशात सर्व जातीला पहिलं आरक्षण दिलं. शाहू हा आरक्षणाचा जनक आहे. मराठा समाजात 2% समाज सदन आहे, पण 98% मराठ्यांची अवस्था फार बेकार आहे. मुलीचं लग्न करायचं तर जमीन नाही, पोरला शिकवायचं तर फी नाही. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, जरूर त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्या समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ती भारतात महाराष्ट्राचं घटक आहे ना, ती जात सुधारली तर राज्य सुधरल, देश सुधरल. आपण एवढीच विनंती आहे की ओबीसी हा गरीब आहे. मराठा आणि ओबीसी भाऊ एकच जात आहे. महात्मा फुलेंनी काही सांगितलं, मराठा धनगरण माळी एकाच आईची लेकर आहे, असं मी म्हणत नाही, महात्मा फुलेंनी लिहून ठेवलं आहे. मराठा समाज कुणबाव करायला लागला, सदन थोडा झाला. माळी समाजानं बागायत शेती केली, तो स्टँडर्ड झाला आणि पशुपालनाचा धंदा धनगरांनी केला. म्हणजे तिघं बी एकच आहेत, मराठा माळी धनगर. आणि आज कशी अवस्था आहे की जो गरीब आहे मराठा ओबीसीमधला, त्याला फक्त ओबीसीतलं नसावं. पवारसाहेबाची तीच भूमिका आहे, उद्धवसाहेबाची तीच भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका तीच आहे आणि राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका तीच आहे. मराठा समाजाला न्याय द्या, तुम्ही स्पेशल आरक्षण द्यायची भूमिका करा आणि त्यांच्या लोकांना
IAS IPS वाढला पाहिजे टक्का, त्यांचे उद्योगधंदे वाढले पाहिजे. मराठ्यात काय झालं, ठराविकच साखर सम्राट झाले, ठराविकच दूध सम्राट झाले आणि ठराविकच पैशाचे मालक झाले, सत्ताधारी झाले. बाकीचा मराठावाडा, मराठा समाज हा वंचित आहे. तीच अवस्था माळ्याची आहे, तीच अवस्था धनगरांची आहे आणि ही कुठतरी व्यवस्था बदलली पाहिजे. आता गरीब ब्राह्मण देखील सारा सत्तेत नाही, काही लोक गरीब आहेत बिचारी, त्यांनाही नाही मिळालं पाहिजे. मारवाडी काही सारीच पैसेवाले आहेत असं समजायचं काय करणार. जो गरीब आहे या देशातला, त्या गरीबाच्या बाजूनं संविधानाचं राबवण्याची भूमिका घेतली पाहिजे. ही सब समान तो देशमान, सर्वाला समानता देण्याची भूमिका केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आरक्षणाबद्दल OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना मिळालं पाहिजे आणि मराठ्यांचीही प्रगती झाली पाहिजे. मराठा आमचा भाव आहे, तो काय पाकिस्तानात आला नाही, आमचाच आहे. त्याला उद्या आमची दया येणार आहे किंवा आम्हाला त्याची दया येणार आहे. त्यामुळं मराठा समाजानं OBCमध्ये काय होणार नाही. थोडासा जरंगे पाटलांच्यामुळं बीड, परभणी, जालना आणि लातूरमध्ये थोडासा इफेक्ट होईल. बाकी इकडं वेस्टर्न महाराष्ट्र इंग्रजांचं राज्य होतं, इथं शाहू फुले आंबेडकरांचा प्रदेश होता आणि तिकडं निजामांचं राज्य होतं. निजामाचं राज्य असल्यामुळं तिथं हे होतं, पण इथं काही तसं नाही. समतामूलक समाजाची भूमिकेची बीजं पुरलेली आणि शिवाजीराजानंच ही राज्य आमचं वैभव केलं. त्यात 18 पगड जातीची लोकं होती, मान सन्मान होता शिवाजीराजाला. तीच भूमिका शाहूनं केली, तीच भूमिका महात्मा फुलेने अडॉप्ट केली आणि सर्वाचं कॅल्क्युलेशन करून बाबासाहेबांनी या देशाला गरिबांच्या हिताचं संविधान दिलं. त्यामुळं इथं काय जातीयाचा एवढा होणार नाही. आता ठीक आहे, मी OBC असल्यावर 2-3% मराठा विरोध करणार, मला ते होत जाणार आहे आणि ती साहजिकच आहे. परंतु 90% मराठा मायाबरोबर असणार आहे. मी हे चॅलेंज देऊ सांगतो. मी बारामतीला उभा राहिलो तर मला मराठ्यांच्या गावातनं लीड मिळाले, ब्राह्मणांच्या गावातनं लीड मिळाले. मग त्या माणसांना मी वाईट म्हणू का? त्यांनी मला राजा करण्यासाठीच केलं ना. पण माझ्या विरोधात देखील सुप्रियाताई होत्या, त्या मराठा होत्या. मग ज्या मराठ्यांनी मला कोंडे पाटील त्या लीडच घेत गेलो मी यातनं, सारे कोंडे देशमुख सर्वांनी लीड दिलं आहे मला, डमालेने दिलेलं आहे. इकडं सुपे चाकणच्या पट्ट्यात खैरे कंपनी सारी म्हणजे मराठाच माझी माणसं होती मला चालवणार. त्यामुळे असं काय नाही. मराठा समाजाने ज्याला मला मत दिलं आहे त्यांचं मी काय हित करणार आहे, ही मलाही प्रश्न पडतो ना. त्यामुळं असं काय नाही. इथं आमच्या इकडं वेस्टर्न महाराष्ट्रात एवढा थोडा मराठवाड्यात होईल त्यांचा प्रश्न, पण तिथं देखील परभणीतनं मी उभा राहणार आहे. परभणीत देखील माझ्या पक्षाचे सभापती आहेत, ZP मेंबर आहेत, भोसले, शिंदे, सोळंकी माझ्या पक्षाचे नगरसेवक आहेत. ते कोणासाठी काम करणार? माझ्यासाठीच करणार ना. त्यामुळं असं काय नाही. त्यातून मी धनगर आहे, सारी धनगरं मला मत देणार नाहीत, काही धनगरं माझ्याविरोधात जाणार नाही, सर्व माळी समाज मला मत देणार नाही. कुठल्याही नेत्याच्या मागं त्याचा समाज 100% येत नसतो. बाबासाहेबांची अवस्था काय झाली ती माहीत असेल. बाबासाहेबाला प्रत्येक बारीनं बौद्धांनी विरोध करून पडलेच होते ना बाबा लोकसभेला विशेष मी. त्यामुळं सर्व समाजाचा आम्ही ठेकेदार नाही. जो समाजाला ज्याला पटेल तो माणूस आमच्याबरोबर येईल. माझ्या पक्षात माळी आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, मारवाडी आहेत, दलित आहेत, मुसलमान आहेत. सर्व लोकांना घेऊन गेल्यामुळं पक्ष बनतो आहे. माझंच खरं म्हणून चालणार नाही ना. म्हणून आपल्याला सर्वाला घेऊन जावं लागेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याचा एवढा इफेक्ट होणार नाही असं माझं म्हणणं आहे. यातनं करून आज सामान्य लोकांना कळायला लागलेलं आहे. खूप खूप धन्यवाद साहेब की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी एवढं विस्ताराने बोललात. हे होते महादेव जानकर साहेब की ज्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांना अगदी मनमोकळ्यापणे उत्तरे दिलेली आहेत. आणि यावेळी म्हणजे 2024ला महादेवराव जानकर हे संसदेमध्ये दिसतील, लोकसभेमध्ये दिसतील असा ठाम विश्वासही त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.